तो काळ होता महाराष्ट्राचा, गजांत लक्ष्मीच्या वैभवात नांदण्याचा, उदंड ऐश्वर्य उपभोगण्याचा. महाराष्ट्र असा सुखाने नांदत असतानाच एका दृष्ट काल यौवनाची वक्रदृष्टी महाराष्ट्रावर पडली. महाराष्ट्र परकीय स्वाऱ्यांच्या टाचे खाली भरडला जात होता. अपहरण, अपमान, जुलूम, जबरदस्ती, मारहाणी, कापाकापी, लुटालूट, गुरेढोरे, धनधान्य, स्त्रिया, सगळ्यांची लुटालूट, मंदिरांची तोडफोड हाच होता. अंतःकरणात असंतोष धुमसत होता. नमो चंडमुंड भंडासुर खंडनी दुर्गे, उदंड दंड महिषासुर मर्दिनी जगदंबे, महाराष्ट्र धर्म रक्षिके, बये दारुघड, दारुघड, दारुघड. जगदंबेने रयतेची प्रार्थना ऐकली आणि गोड बातमीची कुणकुण सगळ्यांनाच लागली. शिवाजीचा चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा, चंद्र जसा हा इंद्र शोभतो पुत्र जिजाऊचा. सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. त्याच्या पायी घुंगरवाळा, गाली तीट लावून बाळा, काजळ घाला डोळा, उंची रंगड घालून त्याच्या पायी घुंगरवाळा. राजसरूपड डोळी टोपड पाहून चुकतो चाळा, लिंब लोण उतराल लवकर दुष्ट लागल बाळा. राजसरूपड डोळी टोपड पाहून चुकतो चाळा, लिंब लोण उतराल लवकर दुष्ट लागल बाळा. कौसल्येचा राम कसा हरला यशोदेचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा, सुलभा पाळणा पाळणा पाळ शिवाजीचा. जो जो रे बाळा, जो जो रे, जो जो रे बाळा, जो जो रे. बालवयापासूनच शिवबांना माँसाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात केली, ज्यामधून धर्म अधर्म, सत्य असत्य, न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला. तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तबगार माणसे नेमली. अर्जुन तूच केशव, तू तुझा हो सारथी. तूच अर्जुन तूच केशव, तू तुझा हो सारथी. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती, करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. तूच अर्जुन तूच केशव, तू तुझा हो सारथी. करुणी बार गनिमावर दे भूमीस आहुती. आम्ही मराठे यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. यवनांची पीडा नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत. मल्हारी मल्हारी मल्हारी
संगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतौ सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की इंद्रजिमी जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है। हृदयात माऊली रे सावली गडकोट रावळी शिवशंकर हा मुक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणीय सर्वदा माता पिता सखा शिवभूपतो धावा दृढदंड पर चीता मृगशुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृगराज है तेजतम अंश पर कन्यजिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम भल्या भल्यांना फुटला घाम याला कोण घालील यस्सेने दरबारी पुस्ती बेगम. बडी बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बर का. नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कुणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानली हार. इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नवतेच अफजल खाने या नवतेच अफजल खाने जिता जागता जणू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला टाकतो चिरडून. मरहबा, सुभानअल्लाह. कानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता. आणि अशा या शामियान्यात खान दौलत डुलेत आला. खान दौलत डुलेत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महाला. शिवबाच्या संगती महाला. बरं का जीवा महाला नावाचा टोंबारी होता. अहो म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिव. ज्याला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा. आओ आओ शिवाजी आओ हमारे गले लग जाओ आओ. खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला. खानाचा अभिमान मान्याला. खानाचा अभिमान मान्याला. कट्यारीचा वार त्यानं केला. कट्यारीचा वार त्यानं केला. खर खर आवाज झाला. खर खर आवाज झाला. चिलखत होत अंगाला. चिलखत होत अंगाला. खानाचा वार फुका गेला. खान गडबडला. इतक्यात महाराजानं पोटामंदी पिचवट केला. पोटामंदी पिचवट केला. वाघ नखाचा मारा केला. वाघ नखाचा मारा केला. तर
अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी स्वराज्य वाढीची मोहीमच हाती घेतली. पाता पाता पन्हाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला. कोकणही ताब्यात घेतले. सर्वत्र फक्त विजयच विजय दिसू लागला. हिंदवी स्वराज्य वाढू लागले. अशा या वाढत्या हिंदवी स्वराज्यावर संकटे येतच होती. छत्रपती शिवाजी महाराजांची माणसं आहेत आम्ही. वर तलवारी उगारणं आमचा धर्म नाही. जय भवानी. दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. अरे असू दे की. अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हे लागना पार लागना पार. लागना पार लागना पार. हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार.
मंडळी, परफॉर्मन्स कसा वाटला मला वाटतं हे विचारायची गरजच नाहीये. आपल्या टाळ्यांच्या कडकडाटामुळे हे आमच्या बच्चे कंपनीला कळून येते की परफॉर्मन्स हा जोरदारच झालेला आहे. खरोखरीच असं वाटतंय की आत्ताच फ्रेश राज्याभिषेक झालेला आहे. आणि ही आमची सगळी छोटे बच्चे कंपनी म्हणजे आमचा छोटा शिवबा असू दे, आमच्या त्यावेळचे जिजाऊ आणि आत्ता मोठ्या झालेल्या आऊसाहेब असू देत, नाहीतर आमचा शाहिस्ते खान असू दे, आमचा अफजल खान असू दे, आमची बडी बेगम असू दे, बाकी आमची सगळी सेना असू दे, शिवाजी महाराज असू दे, गागा भट्ट असू दे, या सर्व विद्यार्थ्यांनी अप्रतिम ॲक्ट केलेला आहे. आणि मी म्हणेन की या ॲक्टसाठी मी पोतं भरून तरी टाळ्या घेऊन जाणार आहे. एक पोतं कमी पडेल. श्री सर याओ. हे आमचे कोरिओग्राफर आणि मी या ॲक्टची डायरेक्टर आणि आमचे सगळे शिक्षक आणि विद्यार्थी 1 महिन्यापासून अतिशय परिश्रम करून हा ॲक्ट बसवलेला आहे. मगाशी मी तुम्हाला म्हणलं होतं की खूप सारे सरप्राइजेस आपल्या आजच्या गॅदरिंगमध्ये आहेत. तर त्यातलं पहिलंच तुम्ही बघितलं असेल की आपला घोडासुद्धा एवढं पब्लिक असताना, एवढा आवाज असताना किती शिस्तीत इथं आलेला आहे. तुम्हाला शिवराजांना मुजरा करायला त्यांनी चान्स दिला होता आणि मग आपला घोडा गेलेला आहे. तर या सुंदर ॲक्टसाठी सगळ्या बच्चे कंपनीचे सुद्धा थँक्यू सो मच. बोला जय शिवाजी, जय जय जय